जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कालच कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम पार पडली असून या एक्झाममध्ये करंट अफेअर्सचे आपल्या व्हिडिओमधून 13 प्रश्न कव्हर झालेले आहेत. ते प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया. यात द्रोणाचार्य पुरस्कार 2024 वर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता. यात सुभाष राणा यांना पॅराशूटिंग, दीपाली देशपांडे नेमबाजी, संदीप सागवान हॉकी, तर एस मुरलीधरन यांना बॅडमिंटनसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. एक्झाममध्ये पहलगाम या गावावर एक मल्टीलायनर प्रश्न विचारण्यात आला होता. आपण सुद्धा पहलगामवर मल्टीलायनर प्रश्न पाहिला आहे. तर पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. पहलगाममध्ये लिड्डर नाला पर्यटकांना आकर्षित करतो व श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. आपण माहिती पाहिली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात लिड्डर नदीच्या काठावर स्थित आहे. पहिले 2 विधान तर बरोबर आहेत. आणि आपण हे सुद्धा पाहिलं होतं की पहलगाम येथून अमरनाथ यात्रेला जाण्यात येतं. त्यामुळे ते जी वैष्णोदेवी दिला आहे हे विधानच चुकीचं ठरतं. व या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा प्रश्न 2025च्या साहित्य अकादमी युवा पुरस्कारावर आधारित आहे. मित्रांनो, साहित्य अकादमी युवा किंवा बाल साहित्य हे 24 भाषांसाठी देण्यात येतात. मग एवढे पुरस्कार लक्षात ठेवायचे का? त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की यामधील इंग्रजी, हिंदी, कोकणी, संस्कृत, आसामी आणि मराठी हे 6 पुरस्कार लक्षात ठेवायचे. यावरूनच आपण एक्झाममध्ये उत्तर देऊ शकतो. आता पहा, यात आपल्याला पार्वती तिर्की आणि अद्वैत कोठारी हे नाव दिसत आहेत. पार्वती तिर्की यांना हिंदी भाषेसाठी फिर हुगना या हिंदी कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला आहे. तर अद्वैत कोठारे यांना इंग्रजी भाषेतील सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्ध या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला. एवढंच जरी आपल्याला माहीत असतं तरी आपण हा प्रश्न सोडू शकलो असतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि एक्झाममध्ये संमेलनावर सुद्धा एक प्रश्न होता. यात युवा आध्यात्मिक शिखर परिषदेवर हा प्रश्न विचारण्यात आला. ही परिषद वाराणसी येथेच पार पडली व या परिषदेची थीम काय होती तर विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवक अशी या परिषदेची थीम होती. आणि या प्रश्नात काय थीम दिली आहे तर जागेगा युवा बडेगा युवा. आणि हे विधान चुकीचं ठरतं. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चूक आहे. आणि आपल्याला भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण हे सुद्धा माहीतच आहेत. अरविंद पानगरिया याचे अध्यक्ष आहेत. यावर आधारित आपण प्रश्न पाहिलाच होता. तसंच AI ॲक्शन समिटचं अध्यक्षपद कोणी भूषवलं तर भारत व फ्रान्स या 2 देशांनी भूषवलं. आणि 2025 मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार हा सुहानी शाह यांना मिळाला आहे. हे जे CSIRT आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर मनोहर लाल यांच्या हस्ते करण्यात आलं. व IMFच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर हे नीरज चोप्रा बनले आहेत. तसेच भारतातील बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन SGVN लिमिटेडने हिमाचल प्रदेशमध्ये केला आहे. आणि हा जो आंतरदृष्टी डॅशबोर्ड आहे हा RBI द्वारे जून 2023 मध्ये सुरू करण्यात आला. मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्या व्हिडिओमधून कव्हर झाले आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. फक्त डेली व्हिडिओ पाहत जा. ठीक आहे, आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे तर या 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन वाराणसी या शहरात करण्यात येत आहे. बरं, हा प्रश्न महत्त्वाचा का तर या स्पर्धेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला आहे. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन वाराणसी या शहरात करण्यात आला आहे व या स्पर्धा 11 जानेवारीपर्यंत चालतील. पुढील प्रश्न पहा. 50व्या प्रगती बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवले तर या 50व्या प्रगती बैठकीचं अध्यक्षस्थान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. प्रगतीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. प्रगती म्हणजे प्रो ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. ही केंद्र सरकारची एक उच्चस्तरीय आढावा बैठक असून या बैठकीचं आयोजन 2015 पासून करण्यात येत आहे. बरं, या प्रगती बैठकीचा उद्देश काय तर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांचा वेग वाढवणे, केंद्र व राज्य सरकारमधील अडथळे दूर करणे, वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे या बैठकीचे उद्देश आहेत. व प्रगती बैठकीचा मुख्य फोकस पायाभूत सुविधा, ऊर्जा, वाहतूक व सामाजिक क्षेत्रातील मोठे प्रकल्प यावरच असतो. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. मित्रांनो, आता सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आपला नवीन लोगो आणि शुभंकर लॉन्च केला. तर या प्रश्नात आपल्याला या शुभंकराचं नाव सांगायचं आहे.
तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा हा शुभंकर आहे व या शुभंकराला सांख्यिकी हे नाव देण्यात आलं. काय तर लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारण्यात येईल या शुभंकराला सांख्यिकी हे नाव देण्यात आलं. व या मंत्रालयाचा हा लोगो आहे. या लोगोमध्ये अशोक चक्र, रुपयाचं चिन्ह आणि इतर संख्या आणि चिन्हांचा देखील उपयोग करण्यात आला आहे. आणि हा लोगो या मंत्रालयाच्या डेटा फॉर डेव्हलपमेंट या संदेशाचं प्रतिनिधित्व करतो. व या लोगोमध्ये भगवा, पांढरा, हिरवा आणि गडद निळा या रंगाचा सुद्धा समावेश आहे. व हे रंग भारताच्या राष्ट्रीय मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात. नेक्स्ट क्वेश्चन, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रेवती मोहिते डेरे यांची निवड करण्यात आली. त्या याआधी बॉम्बे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या व आता त्यांना बढती देण्यात आली असून त्या मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य करतील. याआधी मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते? तर सोमेन सेन हे होते आणि आता सोमेन सेन यांची बदली करून त्यांना केरळ उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवण्यात आला आहे. या दोन उच्च न्यायालयाबरोबरच पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी संगम कुमार साहू यांची नियुक्ती करण्यात आली. ते याआधी ओरिसा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांना आता बढती देण्यात आली असून ते पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य करतील. पुढील अपॉइंटमेंट पहा. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासाठी 3 अतिरिक्त सॉलिसिटर जनरलची नियुक्ती केली आहे. त्यात देवेंद्र पाल सिंग, कनक मेडला रवींद्र कुमार आणि अनिल कौशिक या तिघांचा समावेश आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल काय करतात? तर ते भारताचे अटर्नी जनरल आणि भारताचे सॉलिसिटर जनरल यांना मदत करण्याचं कार्य करतात. अजून एक नियुक्ती पहा. दक्षिण पश्चिम एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता दक्षिण पश्चिम एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून तेजिंदर सिंग यांची निवड करण्यात आली. तेजिंदर सिंग यांनी 1 जानेवारी 2026 रोजी हा पदभार स्वीकारलेला आहे. एक्झाममध्ये आपल्याला दक्षिण पश्चिम एअर कमांडचं मुख्यालय कुठे आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर लगेच नोट करून घ्या, याचं मुख्यालय गुजरातमधील गांधीनगर येथे स्थित आहे. मित्रांनो, याआधी ज्या नियुक्त्या झाल्यात त्या सुद्धा आपण येथे रिवाईज करून घेऊया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे विवेक भीमनवार बनलेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुआ, नासाचे नवीन अध्यक्ष जेरेड इसाकमन, युनिचेअरचे नवीन अध्यक्ष बरहम सालेह, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त नागेश सिंग, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे, तर देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त हे राजकुमार गोयल बनले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या स्थानकादरम्यान धावेल? तर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही जिन ते सोनीपत या स्थानकादरम्यान धावणार आहे. 20 जानेवारी नंतर ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. या ट्रेनविषयी सांगायचं झालं तर ही ट्रेन 360 किलो हायड्रोजनसह सुमारे 180 किलोमीटर प्रवास करू शकते. या ट्रेनचा कमाल वेग हा 140 किलोमीटर प्रति तास इतका असेल आणि हायड्रोजन ट्रेन असलेला भारत आता जगातील 8वा देश बनला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या देशाने 100 मिलीग्रामपेक्षा जास्त निमेसुलाइड असलेल्या गोळ्यांवर बंदी घातली आहे? तर मित्रांनो, आता 100 मिलीग्रामपेक्षा जास्त निमेसुलाइड असलेल्या गोळ्यांवर आपल्या भारतानं बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आता 100 मिलीग्रामपेक्षा जास्त डोसमध्ये तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या सर्व निमेसुलाइड औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निमेसुलाइडचं अधिक सेवन घातक ठरू शकतं, यासाठीच केंद्र सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आला. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि ट्रेडिंगला कायदेशीर मान्यता दिली? तर अशी मान्यता तुर्कमेनिस्तान या देशाने दिली आहे. तुर्कमेनिस्तानने खाणकाम आणि ट्रेडिंगमध्ये जरी क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिली असली तरी याला चलन म्हणून वापरता येणार नाही. आणि ही जी मान्यता आहे ही कधीपासून लागू झाली? तर 1 जानेवारीपासून तुर्कमेनिस्तानमध्ये नवीन कायद्याद्वारे क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि ट्रेडिंगला मान्यता देण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ब्रेल दिन आहे हा दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 4 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 4 जानेवारी रोजी लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस असतो
आणि यांनीच अंध व्यक्तीसाठीची ब्रेल लिपी तयार केली होती व त्यांच्या स्मरणार्थ 2019 पासून दरवर्षी ब्रेल दिन साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश ठरला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच डेन्मार्क आता पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, इफ्को साहित्य सन्मान 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.